ध्यास बातमीचा, शोध सत्याचा। पाहत रहा निर्भीड न्यूज। हातातील फुटलेली काचेची बाटली खाली टाकण्यास सांगितले असता महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातातील काठी हिसकावून घेत मारहाण केली, तसेच फुटलेली काचेची बाटली गळ्याजवळ आणून जीवे मारण्याची धमकी दिली। ही घटना शनिवारी 30 तारखेला दुपारी 2:15च्या सुमारास पुणे कॅम्प येथील गणपती मंदिर आणि मारुती मंदिराच्या जवळील मोकळ्या जागेत घडली आहे। पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। सोनू मनोज शिरसवाल, राहणार वाणवडी गाव, पुणे, याच्यावर IPC 353, 332, 504, 506 नुसार गुन्हा दाखल आहे। या प्रकरणी महिला पोलीस हवालदार विजया सुभाष वेदपाठक यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी विजया वेदपाठक या सोलापूर बाजार येथे मार्शल म्हणून कर्तव्यावर होत्या। शनिवारी दुपारी 2:15 वाजल्याच्या सुमारास आरोपी सोनू शिरसवाल हा फुटलेली काचेची बाटली हातात घेऊन जाताना दिसला। फिर्यादी यांनी आरोपीला थांबवून हातातील फुटलेली काचेची बाटली खाली टाकण्यास सांगितले असता आरोपीने शिवीगाळ केली। त्यावेळी विजया वेदपाठक यांनी त्याच्या मोबाईलमध्ये आरोपीचे शूटिंग घेत असताना आरोपीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून घेतली, तसेच काठीने फिर्यादी यांच्यावर हातावर मारून जखमी करून हातातील मोबाईल हिसकावून घेत रस्त्यावर फेकून दिला। फिर्यादी यांनी आरोपीच्या हातातील काठी परत घेतली। त्यावेळी आरोपीने हातातील फुटलेली काचेची बाटली फिर्यादी यांच्या गळ्याजवळ आणून "मी तुला खल्लास करून टाकीन" अशी धमकी देऊन पळून गेला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डेंगळे करीत आहेत। ध्यास बातमीचा, शोध सत्याचा। पाहत रहा निर्भीड न्यूज।